भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. कालचे सारे मुके आज बोलू लागले, अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. घे वसंता घे मनांच्या, घे वसंता घे मनांच्या मोहराची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती. धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती. हा तुझा झेंडा मी, हा तुझा झेंडा मी घेतलेला सोबती. ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून या खास कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात नव्हे, देशभरात नव्हे, जगभरामध्ये आदरांजली वाहिली जाते. आपल्या सोबत आहे प्रसिद्ध पार्श्वगायक नंदेश उमप. नंदेशची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून द्यायची गरज नाही. नंदेश हे गायक आहेतच, पण त्याबरोबरच लोकशाहीर आहेत. आणि मी नंदेशचं काम जेव्हापासून पाहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं, चळवळींचा जो वारसा नंदेश आपल्या गाण्यातून, कलेतून चालवतोय, आणि म्हणून आम्ही या खास पाहुण्याला इथे बोलवलेलं आहे. नंदेश, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये, वन इंडिया मराठीमध्ये. बाबासाहेब आंबेडकर असं नुसतं नाव जरी घेतलं ना, तरी आपल्या डोळ्यासमोर चैत्यभूमी उभी राहते. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण विचार आपल्या मनामध्ये घुमू लागतात. नंदेश, मला तुम्हाला विचारायचंय, बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला पहिले कधी भेटले? सर्वप्रथम तर मला भेटण्याआधी माझ्या बाबाला भेटले. आणि बट नॅचरल ते कसं झालं मी सांगतो. कारण माझी आजी ही अडाणी होती, पण आणि वेगळ्या याच्यातनं आल्यामुळे तिच्यावर तो पगडा होता खूप देवदेवस्कीचा आणि तो सगळा. पण त्याच्यातनं पण तू इट्टला, तू बाबासाहेबासारखं शिकून मोठा हो, म्हणून तिने बाबाला एकाच वर्गात 2 वेळा बसवलं. मग 6वीत अगाईन पास झालो, नाही परत बस, असं बसवलं. म्हणजे नाही, तू तिला काय वाटलं की हा माझा पोरगा अजून त्याच्यातच त्याच्यातच शिकून मोठा हो. म्हणायचा उद्देश काय होता तिचा, की बाबासाहेबांसारखा तू शिकून मोठा हो, म्हणजे बाबासाहेबांचा पगडा, त्यांच्या विचारांचा पगडा, त्यांची महती ही तेव्हा माझी आजी जाणून होती. आणि मग तिने बाबाला हे केलं, आणि बाबा मला वाटतं 56-58 सालांपासून चळवळीचं काम करत होता. म्हणजे शाहिरी जलसा असेल किंवा कव्वाल्या असतील. आपण प्रेक्षकांसाठी सांगूया की विठ्ठला हा जो उल्लेख नंदेश यांनी केलेला आहे, शाहीर विठ्ठल उमप यांचा उल्लेख ते करतायत. बिलकुल बिलकुल बाबांचा उल्लेख करतोय. आणि बाबा मग तेव्हापासून घरात ते वातावरण असल्यामुळे किंवा आजूबाजूचा परिसर हा कव्वालांचा आणि शाहिरीचा तेव्हा असल्यामुळे चळवळीला खूप काय मोठी परंपरा होती. आणि तेव्हा खूप पेव फुटलं होतं या अंधश्रद्धेचं आणि
काय म्हणतो ना वेगळ्या गोष्टींचं, तर त्याच्यातनं गरीब वर्गाला, बहुजनांना, जे शिकले नाहीत किंवा ज्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचंय, तर या शाहिरांनी आणि कव्वालांनी खूप मोठी भूमिका घेतली. म्हणजे आपण म्हणतो की बाबासाहेब स्वतः म्हणायचे की माझी 10 भाषणं आणि गायकाचं 1 गाणं, म्हणजे ते सगळं समाजाला सांगून जातं. त्याचप्रमाणे या समाज प्रबोधनाचा वसा आणि हा वारसा मला तिथनं बाबासाहेब सुरुवातीला कळले, कारण घरी कव्वालीचे कार्यक्रम असताना बाबा अनेक रिहर्सल्स करत असेल, आणि तेव्हा रिहर्सल करत असताना तेव्हाच बाबासाहेब तिथे आम्हाला, मला वाटतं, भेटले. नंदेश, सगळ्यांच्याच घरांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा असते, महात्मा फुलेंची असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा असते. मग तुम्ही कोणत्याही वर्गातले असा, आणि मग असं आपल्याला लहानपणी वाटायला लागतं की हा थोर पुरुष होऊन गेला की नाही, म्हणजे, आणि एक वेगळी आदराची भावना निर्माण होते. तसं तुला कधी वाटलं की आपण बाबासाहेब आंबेडकरांसारखं बनलं पाहिजे? मी बनलं पाहिजे असं नाही वाटलं, पण आपण म्हणजे आपण काय बाबासाहेबांसारखे विचारवंत तेव्हा लहानपणी तर असं वाटत नव्हतं, पण जेव्हा मोठे मोठे होत होतो की आपण बाबासाहेबांचं हे जे विचार आहेत हे आपण गाण्यातनं पोहोचवलं पाहिजे. म्हणजे हे मला नक्कीच वाटलं, कारण माझं शिक्षणही मी फार कमी झालं, कारण मी कार्यक्रम करत होतो पूर्ण कलेच्या क्षेत्रात. बाबांबरोबर असल्यामुळे बाबासारखा मोठा व्हावा हे तर नक्कीच प्रत्येकालाच वाटतं, पण बाबासाहेबांचे मोठे विचार हे जास्तीत जास्त पोहोचवले पाहिजे, कारण माझे बाबा ते करत होते. म्हणजे म्हणत होते ना की कोर्ट में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. माझे बाबा म्हणायचे की कोर्ट में बहुत देखे ऐसा प्लीडर यानी वकील हो नहीं सकता. अरे भैया डॉक्टर बहुत देखे, विद्या का डॉक्टर हो नहीं सकता, तो नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता, और दुनिया में दूसरा आंबेडकर हो नहीं सकता. आपण दुसरे आंबेडकर होऊ नाही शकत, पण आपण आंबेडकरांसारखं वागणं, बोलणं, अभ्यास अंगीकारलं तर नक्कीच आपण काहीतरी, म्हणजे बाबासाहेबांचे कुठेतरी विचार तेवत ठेवू, एवढं मला नक्की. बरोबर, विद्येचा डॉक्टर हे फार छान विशेषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. नंदेश, आपल्या शाळांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिन साजरा केला जायचा, आंबेडकरांचे विचार मांडले जायचे, आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेमध्ये ना एक मुलगा एक खूप सुंदर गाणं म्हणायचा की हृदयाचे होईल पाणी, जा पहा दर्या तिरी, झोपला भीम त्या ठिकाणी, जा पहा दर्या तिरी. तर त्यावेळेस मी ते मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन पोचायचे. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी जमते, एक सोहळा असतो. काय वाटतं तुला तिथे गेल्यावर? मी लहानपणापासून जातोय बाबांसोबत, कारण आम्ही तिथे बाबाच्या सीडीज किंवा बाबाचं एक ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक आत्मचरित्र बाबांनी रेकॉर्ड केलं होतं, म्हणजे अख्खी स्टोरी होती. अख्खी स्टोरी म्हणजे 2 भागांमध्ये कॅसेट होत्या त्या, म्हणजे ए बी असं 2 भागांमध्ये 4 कॅसेट्स होत्या, तेव्हा कॅसेटचा जमाना. आणि तेव्हा आम्ही चैत्यभूमीवर तिथे विक्रीसाठी जायचो, रात्रभर बसायचो. कुठेतरी फार क्वचित किंचित पैसे यायचे किंवा काय यायचे, बरेचसे जर लोक अरे साहेब पप्पा असेच देऊन टाकायचे. पण सांगायचं तात्पर्य की ही भावना तिथे गेल्यानंतर होते की बाबासाहेबाच्या याच्यावर पैसे कमवण्यापेक्षा जी काही मंडळी करत आली किंवा करते, काही चांगली मंडळी भावना आहे, पण त्याच्यावर कमवण्यापेक्षा ते विचार धन लुटण्यासाठी लोक तिथे येतात, पुस्तकं घेतात, ही सीडी घेतात, तर बाबा असेच बऱ्याच लोकांना देऊन टाकायचे. तर तो मला प्रसंग आठवतो की बाबाचं, तुला आता जो प्रश्न विचारायचा ते तिथे गेल्यानंतर मला का आनंद वाटायचा किंवा का मला खूप भरून यायचं आणि खूप छान वाटायचं. आणि दुसरी गोष्ट, खूप अशी ज्ञानाची पुस्तकं तिथे भंडार असायचा, सीडी, चांगली गाणी ऐकायला मिळायची लोकांना, ते गाणी लोक घेऊन जायचे, ते विचार घेऊन जायचे. तर ती आम्ही विकताना पुस्तक बाबाचं, आमच्या बाबाने माझी वाणी भीमाचरणी ते एक पुस्तक लिहिलं होतं, उमाळा एक पुस्तक लिहिलं होतं, अनेक अशी बाबांची शाहिरी, रंगशाहिरीचे अनेक पुस्तकं तिथे असायची. तर ती देताना कधी कधी असेच न पैसे घेता बाबा द्यायचे, पण आनंद या गोष्टीचा नंतर मला कळलं की अरे म्हटलं ह्या गोष्टी किती, म्हणजे ज्ञान दिल्याने वाटण्याने वाढतं. म्हणजे पैसा येतो तुमच्याकडे, तो जास्त वेळ टिकत नाही, पण ज्ञान टिकतं, ते दिलेलं
दिलेलं ते त्याच्याकडे ते टिकतं आणि याचा आनंद मला खूप व्हायचा आणि खूप म्हणजे एक काय म्हणूया एक वेगळीच भावना तिथे बाबांच्या त्या चरणी ते जे पाणी बाबांच्या चरणी येऊन त्यांना धडकून समुद्राचं पाणी त्यांचे बाबांचे दर्शन घेऊन ते समुद्राचं पाणी असं लोटतं तर खूप छान वाटायचं. खूप आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला पुण्यतिथीला त्यांची आठवण काढतो पण त्यांचे विचार असतातच म्हणजे शिका आणि संघटित व्हा किंवा डॉक्टर आंबेडकर म्हणायचे की एखाद्या समाजातल्या महिलांची प्रगती किती होते त्यावरून आपल्याला तो समाज किती उन्नत आहे हे कळतं. तर असे जे विचार आहेत बाबांचे तर त्याच्याबद्दलचं एखादं गाणं कवन आमच्या प्रेक्षकांना तू ऐकव. कवन गाणार पण त्याच्या आधी मी कवन गाणार आहे अण्णाभाऊ साठेंचं. जसं मी मगाशी म्हणालो की आपल्यावर पगडा कसला असतो किंवा तुमच्या कानावर काय पडलं तर बाबा आमचे हे खूप खूप म्हणायचे की मी आता अण्णाभाऊंचं एक जे बाबांवर लिहिलेलं त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांवर खूप छान पद लिहिलं होतं की एकच सेकंद मी छान ते मला म्हणावंसं इथे वाटतंच आहे. त्यांनी अनेक पदं लिहिली अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र गीत लिहिले पोवाडे लिहिले पण डॉक्टर भीमराव आंबेडकरांवर एक खूप छान पद लिहिलं आणि ते पद नेहमी माझ्या कार्यक्रमात बाबाही असताना बाबांच्या कार्यक्रमात ते आम्ही गात असे ते मी गातो इथे. जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हा भीमराव. तर ते इथे असं आहे जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडून निग बाहेरी अंग झाडून निग बाहेरी घे बिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव. त्यांनी शेवटचा अंतरा इतका सुरेख लिहिलाय एकजुटीच्या या रथावरती. आता अण्णाभाऊ मातंग समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहितात म्हणजे केवढा अभ्यास आणि केवढा हा माणूस दलितांसाठी गरिबांसाठी शोषितांसाठी पीडितांसाठी एवढं लिहितोय म्हणजे एक मातंग समाजाचा माणूस असे शब्द लिहितो की एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चल पुढती नव महाराष्ट्र निरमुन जगती नव महाराष्ट्र निरमुन जगती करी प्रकट निजना सांगून गेले मला भीमराव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. तर या नंदेश तुझं ऐकताना असं वाटतंय की शाहीर विठ्ठल उमप आता आपल्यामध्ये नाहीत अण्णाभाऊ साठे नाहीत शाहीर साबळे नाहीत पण आपल्याकडे लोकशाहीर नंदेश उमप आहेत. नंदेश मला विचारायचंय की एक महाराष्ट्राची परंपरा फुले शाहू आंबेडकरांची आणि तू इतकी जुनी जुनी नावं घेतोय सगळी आत्ताच्या पिढीला सोशल मीडियाच्या या सगळ्या पिढीला इंस्टाग्रामच्या पिढीला आंबेडकर जर पोचवायचे असतील तर कसे पोचवावेत? आता कसं आहे आता जमाना थोडा बदललेला आहे म्हणजे आता पूर्वी जलसा व्हायचा मग कव्वाल्या व्हायच्या मग कव्वाल्यांचे सामने व्हायचे आणि अशा सगळ्या गोष्टी असताना जमाना बदलतोय. आता जमाना रॅपकडे आलाय आता जमाना थोडा सोशल मीडिया सोशल झालेला आहे म्हणजे आता ग्लोबलाइज झालेला आहे व्हॉट वी से आणि खूप इन्स्टंट झालंय. पण या इन्स्टंट जमान्यामध्ये तेच टिकेल जे मुळातलं असेल बाकीचं सगळं हवेत विरून जाईल. तर मला नेहमी वाटतं की आत्ताच्या मुलांना ना त्यांच्या भाषेत सांगायला खूप गरज बरोबर त्यांच्या भाषेत गझला आहेत आता किंवा एखादी कारण गझल आता लोक परत गझलांकडे वळायला लागल्यात किंवा काय म्हणूया रॅप आहे किंवा आपण म्हणूया की एखादं हिंदी हलकं फुलकं गीत आहे तर त्या दृष्टीने किंवा कव्वाल्या आहेत त्या दृष्टीने थोडं वळवणं खूप गरजेचं आहे. मी सोशल मीडियावर एक तरुणांचा बँड पाहिला आंबेडकरांचे विचार गाण्यातून पोहोचवतात. एक्झॅक्टली बँडने आता आजकाल बँड आम्ही पण बँड भरपूर केलाय म्हणजे मी कव्वाली पण केली शाहिरी पण केलाय आणि फोक रॉक बँड पण केलाय ज्यात आम्ही म्हणजे काय मी एक हे आदिवासींचं एक गाणं आहे लोढाईनी वेला आवी गई
लोढाईनी वेळला आदिवासींचा म्हणजे लोढाईनी वेळला म्हणजे लढाईची वेळ आवी गई. म्हणजे हात निका करत मला ते पटकन आठवत नाही. नाहीये. ते म्हणजे हातात विळा घे, हातात काठी घे, हातात हे घे, हातात ते घे. मग तशा लढाईची नाहीये. तर तुझं स्वतःचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. तर हे आम्ही वेस्टर्न याच्यामध्ये बांधून ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. ते झी मध्ये, झीच्या टेलिव्हिजनवर आम्ही केलं होतं. तर मला सांगायचं तात्पर्य काय की आत्ताच्या मुलांना ना थोडस त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या संगीतात सांगणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की बाबासाहेबांची इंग्लिश गाणी पण यायला बरोबर. वाय नॉट. कारण माझी मुलगी कोरियन गाणं ऐकते, माझी मुलगी इंग्लिश गाणं ऐकते, माझी मुलगी मराठी पण ऐकते, बाबासाहेबांचं पण ऐकते. आता मी काल एक कविता लिहिली, ती मी आता ऐकवेन तुला. पहिली मी तिला ऐकवली. अरे काय लिहिलंयस तू, म्हणजे तिला कळलं. असं नाही की ह्याच्यात हे काय आहे, याला काय म्हणतात नाही. तिला कळलं, तिला अर्थ कळला, तिला शब्द कळले, तिला भाव कळले, तिला कळले. बरोबर. कळणं सांगणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या पिढीला बसून. पण नंदेश, तुम्ही देशभरामध्ये फिरता, वेगवेगळे इंटरनॅशनल दौरे सुद्धा तुम्ही केलेले आहेत आणि तिथे जेव्हा माणसं भेटतात आणि ती आंबेडकरांच्या बद्दल विचारतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आंबेडकरांची थोरवी आपल्याला नीट कळलीये की नाही. असा तुझा कोणता अनुभव आहे का? नाही, थोरवी पेक्षा मला असं वाटतं ना की त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण अजूनही मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा अजूनही बायस थोडा आहे. म्हणजे काही ठिकाणी तर यांना कशाला बोलवलं वगैरे पण असं आहे. इथे पण आहे. इथे माझ्या तोंडावर चांगलं बोलतात आणि पाठीमागे वेगळं बोलतात. कारण मला माहित नाही, त्यांना कदाचित मी माणूस नसेन वाटत, कदाचित माझ्यात काही वेगळं रक्त असू शकतं असंही त्यांना वाटत असेल. तर असं किंबहुना बऱ्याचदा होतं. पण हे सांगणं गरजेचं आहे की आम्ही माणसं आहोत. हे सांगणं जास्त गरजेचं आहे की आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण कलाकार आहोत आणि आम्हालाही तेवढाच मान सन्मान मिळाला पाहिजे जेवढा इतरांना मिळतो. तर ही कुठेतरी अजूनही लॅप आहे, कुठेतरी अजूनही मराठी माणूस त्या कप्प्यातनं बाहेर आलेला नाही. खरंय, तू महत्वाचं हे वास्तव सगळ्यांना सांगतोयस. कुसुमाग्रजांची एक कविता आहे की कोणत्या नेत्याच्या मागे कोण आहे, तर आंबेडकरांच्या मागे दलित अनुयायी आहेत, गांधीजींच्या मागे कोण आहे, अशी ती कविता आहे. पण तू आता जो उल्लेख केलास की आंबेडकर जयंती म्हणजे विशिष्ट गटाचं सेलिब्रेशन, त्याच्याशी आपला काही संबंध नाही किंवा राज्यघटना आहे, बरोबर, राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, आम्ही मानतो. पण तू अजूनही म्हणतोयस की माणसांप्रमाणे अजूनही पाहिलं जात नाहीये. आज 21व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सुद्धा आपण हे सगळे पगडे घेऊन बसलोय. एक्झॅक्टली, मी बसलोय आणि मी तेच सांगतोय. मी तिथेच परत तुला लंडनला घेऊन जातो. जेव्हा परदेशात गेलो तेव्हा तिथे मी बाबासाहेबांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला भेट दिली आणि तिथे अर्धकृती पुतळा आहे बाबासाहेबांचा, एकच आहे. आणि त्याला मी वंदन केल्यानंतर अंगावर शहारे आले आणि सगळी मंडळी तिथनं पास होत होती आणि ते पाहत होती, काही लोक फोटो काढत होती. बाप रे, मी म्हटलं भारताचा इतका उच्च व्यक्तिमत्व भारताचं, आणि तिथे त्यांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तिथे त्यांचा अर्धाकृती पुतळा. बरं, आणि तो तिकडच्या राणीने बसवलाय असं मला समजलंय. आय डोंट नो, आम्ही वाचलं नाही पण मला असं समजलंय. बरं, तिथून मी 45 मिनिटे आम्ही म्हणजे चालत 45 मिनिटं बाबा यायचे आणि चालत जायचे आणि चालत यायचे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला त्यांचं घर होतं, बरोबर आहे, लंडनला. तर तिथून ते थंडीत चालत यायचे, जायचे. तर त्या घराला मी दर्शन दिलं, सगळी त्यांची पुस्तकं बघितली, त्यांना मिळालेले सर्टिफिकेट्स बघितले आणि त्यांनी लिहिलेले सुविचार बघितले, पेपर्स मधलं बघितलं. मी तुला खरं सांगू आरती, मी तिथे येतो त्या विषयावर, बरोबर, पण मी तिथे बाबांच्या इथे मेणबत्ती लावली आणि मी पहिला मराठी माणूस असेल बघा, मी वाक्य काय वापरतो, काय वाक्य वापरलं, मी पहिला मराठी माणूस तिथे जाऊन बाबाच्या इथे मेणबत्ती लावली आणि गायलो, भीमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुण असा भारी, जागा केला जग जेठी गा, झाला उजेड हा थोर, त्याला तो कण भाळ, दुबळ्याला बळ, गुंगाराची बाजे काठी गा, जलमला भीम बाळ.
आता भीम बाळ जन्मला कुठे तो आमच्या भारतात, हम्म. भीमाईच्या पोटी गा, आणि त्यांचा पुतळा कुठे आहे? लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये. आणि त्यांचं घर बघितल्यानंतर मी पहिला मराठी माणूस तिथे जाऊन मेणबत्ती आणि गाणारा तिथे दर्शन आणि अनेकांनी दर्शन घेतलं. पण तिथे जाऊन मी त्यांच्या तिकडे त्या त्यांच्या त्या मूर्तीचं दर्शन घेतलं, त्यांच्या त्या वास्तूचं दर्शन घेतलं, आणि मी भरून पावल्यासारखं मला असं वाटलं मी कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला दर्शन दिलं. बरोबर. आणि तिथेच मी बॅक टू युअर क्वेश्चन, मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा एक भारतीय जाईल ना, तेव्हा त्याने ज्या भारतात ज्या संविधान दिलं त्या व्यक्तीच्या घराला किती लोक दर्शन देतात, त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला किती जाऊन म्हणतात की ये बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब, ही इज आवर मॅन, ही इज आवर पर्सन, ही इज आवर डॅड, ही इज आवर समथिंग, काही असेल ते, ये हमारा आदमी आहे, असं किती लोक जाऊन म्हणतात. नाही जात आपण. तिथे लंडनच्या त्या चक्राला बघतो, आपण थेम्स रिव्हरला जाऊ, आपण म्युझियमला जाऊ, शेक्सपियरच्या घरी जाऊ, कॉव्हेंट्रीला. पण मला असं वाटतं की तिथे जाणं, बाबांच्या घरी जाणं, मग तिथे कुठेतरी एक जातीपातीला अंतर राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला आता तू म्हणालीस ना मगाशी की मला असं वाटतं की बाबासाहेबांचं गाणं, मी आता नावं घेत नाहीत पण भरपूर गायक आहेत, त्यात असं वाटेल की अरे माझंच का नाव घेतलं, तर त्या तिकडच्या मंडळींनी त्यांनी गावं. जसं आम्ही सावरकर गातो, आम्ही टिळक गातो, मी सगळ्या बाजूची गाणी गातो, मी सुरेश भटांची गातो, मी सुधीर फडके अण्णांची, बाबूजींची गातो, मी सगळ्यांची गातो, मला काही बाउंड्रीज नाही. पण बऱ्याचदा असं मी बघितलंय की तिकडची मंडळी इकडे येत नाहीत. त्याची कारण मी तुला सांगतो. आपल्या मंडळींनी त्यांना सांगावं तुम्ही येऊन ही कार्यक्रम करा, आणि तिकडच्या मंडळींनी असे सांगावं की तुम्ही हे घेऊन कार्यक्रम करा. मला असं वाटतं कुठेही बायस राहणार, कुठेही कप्पे राहणार नाही. मला असं वाटतं तू सांगतोयस ना, ही चूक आपण सगळ्याच थोर पुरुषांच्या बाबतीत करतो. मला तेच म्हणायचं, त्यांचे विचार लक्षात घेत नाही आणि कुठेतरी आपले पूर्वग्रह त्याला लावायला बघतो. मी माझ्या भाच्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगत होते नंदेश. जब्बार पटेलांनी जो सिनेमा बनवलाय की आंबेडकर एवढे परदेशामधून शिकून आले आणि सयाजीराव गायकवाड यांच्या तिथे ते नोकरीला लागले, आणि त्यांनी पाणी मागितलं कामाच्या गडबडीमध्ये, आणि त्यांना ते पाणी नाकारण्यात आलं, कारण तो जो कर्मचारी होता तो तथाकथित वरच्या जातीतला होता. म्हणजे अशा प्रसंगांना तोंड देत हा माणूस अन्यायाविरुद्ध लढला. त्याने अन्यायाविरुद्ध लढायला आपल्या सगळ्यांना शिकवलं, फक्त दलितांना नाही, सगळ्यांना शिकवलं. तर हे आपण कुठेतरी विसरलोय. बिलकुल विसरलोय. आणि त्याच्यामुळेच ना मला असं वाटतं की हे कप्पे निर्माण झालेत, आणि हे तुमचं आहे, हे आमचं आहे, हे आमचं नाही आहे, हे कुठेतरी व्हायला नाही पाहिजे. आज मी जाऊन गातो, आम्ही समोर बघत नाही की कोण आहे. सगळ्या जाती धर्माची मंडळी बसलेली असतात. मी कुवेतला केलं, लंडन US मध्ये अनेक कार्यक्रम केले, तर आम्ही हे मनात अजिबात बाळगत नाही. म्हणजे आम्ही तरी बाळगत नाही. आम्ही आमच्या खांद्यावर कुठला झेंडा नाही, आमच्या खांद्यावर कुठलाही धर्म पक्ष नाही, जात भेद नाही. आम्ही एक माणूस म्हणून या दुनियेत, काय म्हणतो ना, दुनियेत आलोत आणि माणूस म्हणून मरणार आहोत. तर मला असं वाटतं माणूस म्हणून वागणूक जी बाबांना आता तू सांगितली ती दिली नव्हती गेली, आणि त्यातून बाबासाहेब चेतून उठले, आणि बाबासाहेबांनी दाखवलं की हे पाणी मला नाही तर माझ्या, जसं तिथे बाबांना शिकायला जे बाबा यायचे, तर बाबांच्या पावलाने दरवाजा लायब्ररीचा उघडला जायचा, आणि बाबांच्या पावलाने लायब्ररीचा लंडनचा दरवाजा बंद व्हायचा. एकाने विचारलं, बाबासाहेब आप अभी भी जगह है, आप पढ़ाई कर रहे हैं? हाँ आप पढ़ाई कर रहे हैं, आप सो जाइए, बीमार पड़ोगे आप क्यों इतना पढ़ाई कर रहे हैं, रात के कितने बजे हैं आप पढ़ाई कर रहे हैं? मेरे लोग सोए हुए हैं, अगर उन्हें मुझे जगाना है तो मुझे जागना पड़ेगा. काय विचार आहे. मेरे लोग सोए हैं, ये कौन सोए हैं? त्यांचेच का? नाही, जे दलित, पीडित, आदिवासी जे आहेत, ज्यांना शिक्षणापासून वंचित आहेत. आपण खूप बाउंड्रीज काढून ठेवलेल्या आहेत, त्या बाउंड्रीज सुटायला हव्यात. बरोबर. तू आता सांगितलंस की लंडनला गेलं तर बाबासाहेबांचा पुतळा बघायला हवा, पण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अशी कोणती ठिकाणं आहेत की बाबासाहेबांच्या बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर जायला पाहिजे? आता ते बनतंय, मला असं वाटतं असं फार इंदू मिल मधलं स्मारक बनतंय. तर मला असं वाटतं हे खूप जागतिक दर्जाचं आणि उच्च दर्जाचं बनतंय. तर मला असं वाटतं तेच एक कुठेतरी ठिकाण आहे. मला वाटतं राजगृहाला पण जायला पाहिजे. मला वाटतं सगळ्यांनी जायला पाहिजे. महार, मांग, चांबार, तेली, तांबोळी, मुसलमान, ब्राह्मण,
हो. 18 पगड जातीनं तिथे जायला पाहिजे, हम्म. तिथे दर्शन त्यांचं घ्यायला पाहिजे. मला वाटतं दिल्लीतलं पण त्यांचं एक हो घर आहे, हो राईट? बरोबर. त्यांच्या वास्तव्यामुळे हा, ते तिथे जायला पाहिजे, त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे की हम्म. व्हॉट ही वॉज, हाऊ द पर्सन वॉज, हाऊ ही वर्क, हाऊ ही रोट संविधान. आणि ते जेव्हा आपण त्या वास्तूत जाऊ ना, तेव्हा त्या वास्तूची जी ती वास्तू तथास्तू म्हणते आपण, असं म्हणतो, तर त्यातनं काय घेऊन येता येईल ते आपल्यासाठी, आमच्यासाठी श्रद्धास्थान ते आहे. बरोबर. आमच्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणशील ना तर ते आहे. महाडचं चौदार तळ सुद्धा आहे, श्रेष्ठ आहे. तर तिथे मला वाटतं सगळ्यांनी आपण घेऊन जायला पाहिजे आपल्या मुलाबाळांना. आणि मला वाटतं फक्त आम्हीच नाही तर सगळ्या मराठी जनांनी जायला पाहिजे. बरोबर. तू जो उल्लेख केलास की फक्त दलित समुदायाने नाही तर सगळ्यांनीच आपण जायला पाहिजे. नंदेश, तू कलाकार आहेस, लोक विसरली आहेत ना, लोक विसरली आहेत आणि पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. तू म्हणालीस की कुठली तीर्थक्षेत्र आहेत किंवा कुठलं बाबांचं क्षेत्र आहे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे, पण लोक विसरली आहेत, हे विसरली आहेत. आणि हे मी रात्री 11:30 वाजता, म्हणजे आपण आता रेकॉर्ड नंतर दाखवणार आहोत, पण मी 5 डिसेंबरला 11:30 वाजता आणि बाबाचं 12 वाजता, तर ते मी असं लिहिलंय की बघा आता मी विसरलोय, म्हणजे मी लोकांना सांगणार नाही, पण मी स्वतः विसरलोय. आपण कशाला लोकांना बोटं दाखवू, स्वतःकडे बघूया, आपण स्वतः सुधरवूया. तर मी असं लिहिलंय की तू मूर्तीत नाहीस, तू कृतीत आहेस, हेच आम्ही विसरलो. तू मूर्तीत नाही, तू कृतीत आहेस, हेच आम्ही विसरलो. तू विहारात नाही, तू विचारात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू भक्तात नाहीस, तू रक्तात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू मध्य सुरात नाहीस, तू संगीत सुरात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू जातीपातीत नाहीस, तू इथल्या पवित्र मातीत आहेस, हेच आम्ही विसरलो. तू धर्मासोबतच सधर्मात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू पोटाला भाकर, छातीला कोट, डोईवर निळे आभाळ दिलेस. तू पोटाला भाकर, छातीला कोट, डोईवर निळे आभाळ दिलेस, हेच आम्ही विसरलो. भारत देशा महान केलेस, तू ज्ञानाचे पान दिलेस, सर्व जगाला हेवा वाटेल ऐसे संविधान दिलेस, हेच आम्ही विसरलो. तू ऐसे संविधान दिलेस. संविधानवरून आता आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप राजकारण पाहिलं नंदेश, की बऱ्याच जणांनी असं म्हटलं की आम्हाला बहुमत द्या, आम्ही संविधान बदलू, आणि मग विरोधी पक्षांनी त्याचं एक नॅरेटिव्ह बनवलं, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला गेला. राज्यघटना ही भारताच्यासाठी किती महत्वाची आहे? आपण असं म्हणतो की आपली राज्यघटना घेऊन इतर देश ना, हो बरोबर, व्हिएतनाम असेल किंवा भरपूर, मला वाटतं कितीतरी देश त्यांनी स्वतःची सुधारणा करून घेतली. आणि बाबांनी ही राजघटना छत्रपती शिवाजी महाराज त्यांनीही अनेक विचार जे आपल्या महाराष्ट्राला दिले, शाहू फुले त्यांचे विचार, हे सगळं बाबासाहेबांनी, हे सगळं एकवटून हे संविधान दिल्यानंतर मला असं वाटतं ना की खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येते. फक्त बोलण्यासाठी नाही, तर संविधानाचा आम्ही आदर करतो किंवा संविधान आपण सगळ्यांनी आदर करायला पाहिजे, पण ते संविधानात काय लिहिलंय ते पण जर आपण अंगीकारलं तर मला असं वाटतं. आणि संविधान हे प्रत्येक शाळेमध्ये वाचलं गेलं पाहिजे. जसं आपण जनगण मन म्हणतो तसं मला वाटतं संविधानाचा प्रत्येक एक प्यारा किंवा प्रत्येक एक गोष्ट ती घेऊन कुठेतरी प्रवचन झालं पाहिजे, कुठेतरी शाळेमध्ये मुलांना ती जाणीव करून दिली पाहिजे. कारण आता मी बघतोय काय काय स्कूल्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पण एकच प्यारा, एवढीच आठवण आणि एवढीच स्टोरी आहे. मग हे आपण काय शिकतोय, मग आपण काय शिकतोय? इथल्या मला वाटतं संस्थेने, इथल्या सरकारने हे आधी बघायला पाहिजे की त्या शाळेच्या पुस्तकांमध्ये बाबासाहेबांबद्दल किती विचार आहे, त्या संविधानाबद्दल काय सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती लिहिलंय, नाही का? आपण जर त्यांचा इतरांचा इतिहास खोडण्यापेक्षा आपण आपला इतिहास जरा वाढवूया ना. पण नंदेश, तू महत्वाचं सांगतोयस की संविधान काय म्हणतं ते शिकून घ्या. आपल्याकडे असं मानलं जातं की संविधान म्हणजे आरक्षण, एखाद्या समुदायाला दिली जाणारी खैरात, अशा पद्धतीने विचार केला जातो. आणि बरेचसे टक्केवारी तथाकथित उच्चवर्णीय लोक म्हणतात की यांच्यामुळे आमची गुणवत्ता नाकारली जाते, आम्हाला परदेशात जावं लागतं, यांच्यामुळे. इतका हेटाळणीचा सूर सगळीकडे असतो.
काय वाटतं तुला या आरक्षणाच्या प्रश्नावर, दलितांच्या प्रश्नावर? बघ, बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलं होतं की कालांतराने तुम्ही घटना बदलू शकता, हम्म, हे त्यांनाही सांगितलेलंच आहे. हम्म, पण ही त्यांनी व्यवस्था का केली होती? हा, कारण दलितासाठी ज्यांना शिक्षणापासून जे सगळे वंचित होते, हम्म, मला त्यांनी सांगावं जे बोलतायत, हम्म, की त्यांनी मला हे सांगावं की बाबा सगळेच शिक्षित झालेले आहेत का, हम्म, किंवा तुम्ही किती लोकांना शिक्षण दिले हेही आम्हाला सांगावं. हम्म, कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा अनेक शाहू महाराज असतील, बरोबर. अनेकांनी शिक्षणाची दालनं उघडली, बरोबर. हम्म, सयाजीराव शिंदे असतील, ज्याने मला वाटतं बाबासाहेबांना हो, बरोबर, पीएचडी करण्यासाठी मदत केली. मदत केली. असे किती आहेत? हम्म, सयाजीराव गायकवाड, सर, आय एम सो सॉरी, सयाजीराव. सयाजीराव गायकवाड, असे किती लोक असतील मला सांगा. तर मला असं वाटतं ना की हे मला मला बोलता येत नाही, म्हणजे काय हम्म, बोलू, मला असं वाटतं हम्म. या सगळ्या विषयांवर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आरक्षण का आहे तर Exactly. समाजातल्या तळागाळातल्या त्यांना- लोकांना वर आणावं त्यांना वर आणि आणावं. ते वर आले की त्यांनी इतरांना सोबत घ्यावं. इतरांना सोबत घ्यावं, म्हणून ते आरक्षण दिलेलं आहे. हम्म. आणि म्हणून आपण उलट आनंदाने, बघा, तुम्हाला तुम्हाला पैसे होते, तुमच्याकडे शिक्षण होतं, हम्म, या इतरांच्या गळ्यात गडगी मडकी होती, हम्म, इतरांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हम्म. मग तुम्ही त्यासाठी कधी आवाज उठवलात का? हम्म, तुम्ही बाबासाहेब जेव्हा आवाज उठवले तेव्हा त्यांचा आवाज बंद केले. पण एका साईडला असंही होतं की बाबासाहेबांसोबत सहस्त्र बुद्धे होते. बरोबर. एका साईडला बाबासाहेबांबरोबर सिकेपी होते, ब्राह्मण होते, हम्म. मराठा होते, अनेक का होते? मला तर, मी तर वाचलं की टिळकांचे सुपुत्रही होते, हम्म, बरोबर. हो, तर ते का होते? सगळे ते विचारांची होते की ते जी रूढी परंपरा, जी हम्म, चुकीच्या रूढी होत्या, त्या हम्म. मोडण्यासाठी, हम्म. त्या नायनाट करण्यासाठी आणि सर्वसमावेशक हम्म. मराठी माणूस व्हावा म्हणून बाबासाहेबांनी हे म्हणजे केलं जेव्हा होतं. रधो कर्वेंसारखे समाज, ब्राह्मणांबद्दल बाबांना द्वेष नव्हता, खरंय. किंवा ते आरक्षण ब्राह्मणांच्या विरोधात केलेलं नव्हतं, हे लोकांना कळत नाहीये. हम्म, ते गरिबांना वर आणण्यासाठी होतं. हम्म, आणि बाकीच्यांना तर शिक्षण आणि बाकीच्यांकडे तर सगळं होतच की, हम्म, पण इतरांकडे काय होतं किंवा आजही कोणाकडे काय आहे, हम्म. थोडेसे आपण डोळे उघडे उघडे ठेवून जर बघितलं, हम्म. तर मग आपल्याला असं कळेल की अजूनही गावात रस्ता नाही, हम्म, अजूनही आमच्या शहापूरला पुढे गेलात हम्म. तर गावात वीज नाही, हम्म. अजूनही रस्ते नाहीत, मुलांना, पोराबाळांना शिक्षण नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी आपण काय करतोय का? हम्म, त्याच्यासाठी इतर जे बोलतात हम्म, की तुम्हाला आरक्षण मिळतं, पण मग तुम्ही जाऊन त्यांचं पोट भरता का? हम्म. तुम्ही जाऊन त्यांच्या हातात पुस्तकं देता का? खरंय. जर देत असाल तर मग तुम्हाला अधिकार आहे बोलण्याचा. हम्म. कोणता अधिकार? बरोबर. तू जे उल्लेख केलास की बाबासाहेबांच्या सोबत ब्राह्मण होते, सिकेपी सगळे होते, मराठा होते, समाज सोबत सुधारक काम करायचंय. रधो कर्वेंची केस बाबासाहेबांनी Exactly, लढलेली होती. exactly. त्यामुळे हे थोर पुरुष एकमेकांशी कसे बिलकुल, वागत होते बिलकुल, हे आपण पाहिलं पाहिजे. बिलकुल. नंदेश, तू जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करतोस किंवा बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी गावागावांमध्ये फिरतोस, हा. तेव्हा तरुण लोक तुला काय सांगतात? तरुण मुली तुला काय सांगतात? मला सांगण्यापेक्षा ना, मी काय करतो, हम्म. तरुण मुलांना काय आवडेल हम्म, आणि वृद्धांना काय आवडेल हा, आणि स्त्रियांना काय आवडेल, हम्म. स्त्रियांना रमाबाई कशी सांगायला पाहिजे, हा, हा. म्हणजे स्त्रियांना सावित्री ज्योती हम्म, कशा सांगायला पाहिजेत, हा. त्या 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 मातोश्रीने कसं भोगलं, हे मी तरुणांना आणि हे जास्त सांगतो. हम्म, मला असं वाटतं की ते पैसे मला किती वरनं मिळणार आहेत हम्म, बक्षीस पेक्षा, हम्म. मला किती, जसं मी मगाशी म्हणालो ना की बाबा आमचं असं, अरे दे, घेऊन जा. हम्म, ज्ञान वाटत किती आपल्याला देता येत आहे. हम्म. तर मी ते तरुणांपुढे जास्त ठेवतो. रमाई जास्तीत जास्त, जे माझा बाबा सांगायचा की रमाईने कसं कसं हे केलं, ते माझं गाणं आता येणार आहे. बर. जगी कुणालाही तिची सर नाही, होती गुणाची ती माझी रमाई. तर ह्या स्त्रियांना, या बायकांना आत्ताच्या, मी खरं सांगू का, त्या कार्यक्रमाला ना, माझ्या कार्यक्रमाला सगळ्या जाती धर्माच्या बायका येऊन बसतात, हम्म, आणि जेव्हा मी ते गाणं गातो तेव्हा त्या रडतात. हम्म, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हम्म. त्यांच्या डोळ्यात पाणी का येतं? कारण त्या स्त्रीने काय उपभोगलंय, हम्म. त्या स्त्रीने काय केलंय, हम्म. हे सगळ्या गोष्टी जेव्हा, आणि मी तुला खरं सांगू, तरुणांना फक्त ढांचिक ढिंचक ढांचिक नाही आवडत. असा गैरसमज तुम्ही आहे. जर त्यांना व्यवस्थित योग्य पद्धतीने दिलं हम्म. तर ते सगळी गाणी तुमची ऐकतात. असंच एखादं गाणं बिलकुल. आमच्यासाठी. मैं एक बाबा की कव्वाली सुनाता हूँ. हा. कारण कसं आहे, आता कव्वालीचा माहोल आहे आणि लोक त्यांना थोडंसं आवडतं, हम्म. की म्हणून कि भीम ने मेरे जीवन के रुख को बदला है, के मुसीबत के अंधेरे दुख को बदला. भीम ने मेरे
भीम ने मेरे जीवन के दुख को बदला है, मुसीबत के अंधेरे रुख को बदला है। बाबा ने बुद्ध धम्म की दीक्षा देकर ये पापी मूर्ख विठल को बदला है। तो ऐसा है कि भीम ने जो बाग सींचा ऐसा कोई बाग नहीं, भीम ने जो बाग सींचा ऐसा कोई बाग नहीं, संगीत सुरों का ऐसा कोई राग नहीं। अरे भैया हकीकत तो ये है, अरे भैया हकीकत तो ये है कि चांद को भी दाग है, मगर मेरे भीमराज पे कोई दाग नहीं। आने वाला था वो शान वाला, आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला, वो भीम गरीबों का था रखवाला। वो कैसा था? माता भी माई राम जी का सच्चा लाल था, कि ना था साफ दिल में जरा भीन बाल था, इतनी गरीबी उस दम जीना मुहाल था, बस दिल की अमीरी से बहुत माला माल था, दुखियों का दुख मिटे यही उनका सवाल था। जैसा आपण आता बोललो कशासाठी, दुखियों का दुख मिटे यही उनका सवाल था, जुल्मत पे शुरू से ही वो एक इनकलाब था, जुल्मत पे शुरू से ही वो एक इनकलाब था। यहाँ पंडितों से पंडित वो बेमिसाल था, यहाँ पंडितों में पंडित वो बेमिसाल था, इल्मो हुनर से दुनिया में वो बाकमाल था, दिल वाला था हिम्मत वाला, भीम गरीबों का था रखवाला, आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला। जसं आता आपण बोलतोय त्याच विषयावर की का म्हणजे कसं गरीबाला इतरांना कसं त्याने, आणि इथे संदेश तू जसं सडेतोड गातोयस, सडेतोड बोलतोयस, तसे बाबासाहेब आंबेडकरांचे मी काही इंटरव्ह्यूज पाहिले आणि त्याच्यामध्ये ते भारताच्या लोकशाहीबद्दल, राजकारणाबद्दल अतिशय सडेतोडपणे बोलत असतात, कुणाचीही तमा न बाळगता, कारण त्यांना माहितीये आपण जे बोलतोय ते सत्य आहे। बिलकुल असे बाबा तेवढं वाचन होतं, व्यासंग होता, असे बाबासाहेब जे होते ते हळवे सुद्धा होते। तू कलाकार आहेस, बाबासाहेब आंबेडकरांना व्हायोलिन वाजवताना सुद्धा आपण एका सिनेमामध्ये बघतो, तर बाबासाहेबांची ही बाजू तुला कशी वाटते? बाबासाहेब संगीत प्रेमी होते, त्यांच्याकडे डॉगी पण होता आणि खरंच ते संगीत प्रेमी होते, म्हणून तर ते त्यांनीच बोलले ना की माझी 10 भाषणं आणि गायकाचं एक गाणं। कारण मला असं वाटतं की तेव्हा आजूबाजूला सगळं ते वातावरण होतं। मला असं वाटतं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट करताना डॉक्टर जब्बार पटेलांचा, तर तेव्हा बाबासाहेब खाली उतरतात आणि गोंधळ सुरू असतो तेव्हा चाळीमध्ये। तर मला असं वाटतं की संगीत आवडत नव्हतं असं नाही, संगीताचे ते प्रेमी होते, भोगते होते, पण मला असं वाटतं की कुठलं संगीत ऐकावं किंवा कुठलं संगीत नाही, किंवा हे त्यांना चांगलं कळत होतं, इन्स्ट्रुमेंट जास्त ते वाजवत असत आणि मला त्यांची भूमिका खूप मला खूप आवडायची, पण मला वाटतं त्यांना खूप कमी वेळ मिळाला त्या सगळ्या एक गोष्टींच्या। मला वाटतं ते खरंच कवी प्रेमी पण असतील, ते खरंच कवी मनाचेही असतील असं मला नेहमी वाटतं। मानवतेसाठी स्वप्न बघणारा माणूस कवी असूच शकतो, आणि इतकी सुंदर कविता लिहिली, इतकं सुंदर काव्य लिहिलंय, इतकं सुंदर कथा लिहिली आहे संविधानाच्या रूपाने। आपण त्याला काय म्हणूया, म्हणजे एक मी सांगीतिक भाषेने त्याला एक बघायचं झालं तर बरोबर, पण इतकं छान पद्धतीने, म्हणजे बघा ना तुम्ही एक एक संविधानातले एक एक तुम्ही हे काढा, लॉज मधले एक एक हे काढा, किती छान पद्धतीने त्यांनी मांडलंय। स्त्रियांसाठी असेल, मजुरांसाठी असेल, सगळ्या वर्गासाठी असेल। आता स्त्रियांना तुम्ही हे देणं म्हणजे त्यांना 8 तासाची नोकरी करणं किंवा त्यांना प्रसूतीच्या वेळेस त्यांना कोणी केलंय? लेबर जे लेबर कामगारांसाठी सुट्ट्या असणं किंवा काय असणं, हे काय कुणी एक सगळं केलं, बाबासाहेबांनीच केलं, त्या संविधानात सगळं ते नमूद आहे। म्हणजे आपण जेव्हा म्हणतो स्टोरी आहे, इतकी चांगलं काव्य आहे, छान आहे ते, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं काय, तर हे विचारण्याचं स्वातंत्र्य सुद्धा त्यांनीच दिलंय आपल्याला। क्या बात आहे, किती छान बोललीस। एक्झॅक्टली बरोबर। तुला एखादं गाणं म्हणायचं? मी एक गाणं म्हणेन, गाण्यापेक्षा मी आता एक गझल कोविडच्या काळात
कारण गाणी तर भरपूर आहेत, हम्म. भरपूर लोकांनी लिहिलेली आहेत. हम्म. पण एक कोविडच्या काळात हम्म. 2020ला हा. मी एक गझल लिहिली होती. खाली मी थोडा वॉकला आलो होतो, हम्म. कोणी नसताना, हम्म. आणि एक गझल मला स्मरली तेव्हा. आणि मी असं लिहिलं की श्वासात भीम आहे, हम्म. ध्यासात भीम आहे, श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे, नवकोटी जनमनाच्या हृदयात भीम आहे. हम्म. नक्षत्र चंद्र तारे आसमानी घाली फेरा, हम्म. नक्षत्र चंद्र तारे आसमानी घाली फेऱ्या, त्या नभी तळपला जो आफताब भीम आहे. हम्म. या नभी तळपला जो आफताब म्हणजे सूर्य, सूर्य. तो भीम आहे. भारतीय संविधेचा तो सरताज आहे, हम्म. भारतीय संविधेचा तो सरताज आहे, दिन दुबळ्या शोषितांचा तो कारसाज आहे. हम्म. मग इथे थोडस उर्दू मी थोडस आणलं. हा. कारसाज आहे, तो हम्म. घडवणार आहे. हा. आणि मग गिधाडे घोंगणारी आजवरी घाली गिरट्या. हम्म. बाबासाहेब गेले, सगळं झालं तरी आजही भरपूर गिधाडे आहेत आहे. जे गिरट्या घालतायत वरती. गिधाड घोंगणारी आजवरी घाली गिरट्या, घेई भरारी जावर ते पंख भीम. हम्म. किंवा आपण असंही म्हणू, उपकार किती वाणू गुण तयाचे, तो खोल खोल अंतःकरणात भीम आहे, तो खोल खोल अंतःकरणात भीम आहे. आंबेडकरांचा उल्लेख आपण सगळेजण अरे तुरे असा करतो, म्हणजे बिलकुल. प्रेमाने अरे करतो, बाबा, आस्थेने करतो, अरे बाबा म्हणतो. बिलकुल. तू जे आता ही गझल म्हणत होतास ना, तेव्हा मला तुझ्या वडिलांचंच आठवलं की तू म्हणतोय श्वासात भीम आहे. राईट. तुझे वडील शाहीर विठ्ठल उमप यांनी कार्यक्रमामध्ये शेवटचा श्वास सगळ्यांच्या साक्षीने घेतला, तेव्हा सुद्धा जय भीम म्हणून घेतला. बिलकुल. काय वाटतं तुला त्या क्षणाबद्दल? मी आता काय वाटतं तुला सांगतो. मी हम्म. आता जी वही, जे पान काढलं हम्म. आणि नेमकं तू ते बोलावंस, हम्म. हे कसं झालं मला माहित नाही. हम्म. आणि तू त्याच शेवटावर आलीस, हम्म. आणि मी ते शेवट इथे म्हणतोय हा. की बाबाने 1 महिन्याआधी हम्म. एक गीत लिहिलं होतं. हा. बघ, आपण जेव्हा बाबासाहेबांबद्दल बोलतो, हम्म. त्यांच्या चळवळीबद्दल बोलतो, त्यांच्या लोकांबद्दल बोलतो, त्यांच्यासाठी ज्याने प्राण दिले किंवा त्यांच्यासाठी हयात ज्याने खर्च केली, त्या लोकांसाठी जेव्हा बोलतो त्यात एक बाबा पण आहे. बरोबर. आणि तो इतकं सगळं, पह पह मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, तो छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गातो, ते शाहू महाराजांची गीतं गातो, इथे जिजाऊची आरती गातो, तिथे रमाईची एक आळवणी करतो. कारण तो शाहीर आहे. शाहीर आहे. पण त्या शाहिराला वयाच्या शेवटी असं का वाटावं की कुठेतरी रथ हा मोडतोय का, हा तुटून पडलाय का? बघा मी काय म्हणतोय आरती. बाबाने असं लिहिलं होतं, मी गाऊनच दाखवतो. आणि मला वाटतं त्याच्या जस्ट बाबा जाण्याच्या महिन्याआधी आम्ही खेडला एक कार्यक्रम होता, आणि आमचा कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होती, पण त्याच्यात बाबाने हे लिहिलं आणि आम्हाला माहित नाही, दुसऱ्या दिवशी त्यांनी ऐकवलं. पण त्यांच्या मनात कोलाहल काय सुरू असेल तो घेऊन आहे, मी ऐकवतो. तुझ्या या रथाला कोणी हात देत नाही, साध माझी रंकराव कानी घेत नाही, तुझ्या वाणी वाली आता जगतात नाही, कसं आम्ही जगावर मरण ठाई ठाई, काळी जहिरड तर भीम माय बापा, कसं आता सांगाव तुला, खेळ मोडला बाबा, खेळ मोडला. त्याचा अंतरा मी ऐकवतो. करपल रान धान, आधार आम्हाला नाही. का म्हटलं असेल? मढ्यावानी माणूस झाला, सुमार कशाचा नाही, विठ्ठला हटू नको, होईल ते होऊ दे, येऊ दे कठोराला, भीमासाठी जान दे, उरात हे चेतन अंगार हे आता, येवो आता मरण मला, खेळ मोडला. हे बाबांनी लिहिलंय, येवो आता मरण मला, 1 महिन्यापूर्वी. आणि रसिक माय बापा, तुला एवढंच सांगावं, रसिक माय बापा तुला एवढंच सांगावं, जाता जाता तुला एवढंच सांगावं की गाता गाता मज मरण यावं, आणि माझं गाणं मरणानेही ऐकावं.
हे बाबाने का लिहिलं असेल की येवो आज मरण मला, की हे खेळ मोडलाय सगळा. म्हणजे आता आपण बघतो ना, जसं आपण मगाशी हो म्हणालीस ना, हो संविधानाबद्दल, हो. संविधानाचा मूळ अर्थच कळला नाही. तसा अजून एक प्रश्न नंदेश, हा. की आता आपण विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने किंवा आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक जातीभेदाचं वातावरण पाहिलं. बिलकुल. या समुदायाचं त्या समुदायाच्या विरुद्धचं म्हणणं किंवा बिलकुल. एका जातीने दुसऱ्या जातीवर टाकलेला बहिष्कार, हे सगळं भीषण वास्तव बघता काय तुला वाटतं? तू काय सांगशील? मला मला असं काय माहितीये ना, म्हणजे आपण सोयीनुसार बाबासाहेब वापरले. आपण सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलं. आपण सोयीनुसार जिजाऊंना वापरलं. हो. आपण सोयीनुसार शाहू महाराज, अरे हा, शाहू महाराज आमचे, अरे हे बाबासाहेब आमचे. म्हणजे मी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बोलतोय, मी कोणाला एकाला बोलत नाही. तर हे वापरल्यामुळे काय झालं की त्यांचे विचार मागे पडले आणि नुसतं त्यांनाच पुढे करून त्यांच्यावरच मतांची मतांची भिक्षा मागितली गेली आणि त्यांचं मत त्यांच्यावरच मागितली गेली आणि स्वतःच हे केलं गेलं. पण मला असं नेहमी वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे. फार दुःख होतं की कोणीतरी कुणाला तरी चेतवतंय आणि तुम्ही आता उठा, आणि कोणीतरी कुणाला तरी म्हणतंय की आता तुम्ही उठा, यांच्या विरुद्ध उठा, तुम्ही यांच्या विरुद्ध उठा, तुम्ही यांच्या विरुद्ध. हे असे जातीपातीचं राजकारण आधी कधीच नव्हतं मला असं वाटतं, किंवा होतं की नाही असेलही माहित नाही मला, पण एवढं प्रखरशानं कधी जाणवलं नव्हतं. पण ते खूप खूप मनाला यातना होतात की मराठा जेव्हा माझ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो, एखादा ब्राह्मणाकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो, एखादा ब्राह्मण कुणब्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. हे आधी याच्या आधी नव्हतं हो. याच्या आधी हे आम्हाला आमच्या गाण्याच्या कारकिर्दीमध्ये पण बघायला मिळतं. हे का बघायला मिळालं पाहिजे? हा 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 धर्मद्वेष का? हा मतभेद का? मला असं वाटतं हे नाही व्हायला पाहिजे. आम्हाला फार त्रास होतो. तुला असं वाटत असेल बाबांनी खूप नाव कमवलं आरती, किंवा आम्ही त्या सगळ्या क्षेत्रात आणि लीला फिरतो, पण ते फिरताना आम्ही जेव्हा लोकांचे डोळे बघतो किंवा त्यांचे सूर, आता आम्ही सूर ओळखणारी माणसं, तेव्हा आम्ही त्यांची देहबोली बघतो, सूर बघतो, तेव्हा आम्हाला कळतं की या माणसाच्या मनात आपल्याबद्दल काय. तर हे सगळं का निर्माण होतं तर या सगळ्या याच्यामुळे. तर मला वाटतं कुठेतरी हे सगळं शांत झालं पाहिजे आणि सगळ्या माणसांनी एकत्र येऊन बाबांनी जो विचार दिलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सगळ्यांना एकत्र येऊन स्वराज्याची निर्मिती केली, त्या स्वराज्याची निर्मिती पुन्हा एकदा मराठी माणसाने, त्याच्यात कुणबी नव्हता ग, त्याच्यात चांभार नव्हता, महांग नव्हता, त्याच्यात ढोर होता, वराड, त्याच्यात काय आदिवासी होता, त्याच्यामध्ये धनगर होता, त्याच्यामध्ये सगळे चालून आले होते. छत्रपती शिवाजी महाराज 12 बलुतेदार होते, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर एकवटले होते. तसं मला वाटतं आज सगळेच विखुरले गेले आहेत. त्याच्यामुळे ते विखुरलेल्या सगळ्यांनी एक येणं फार गरजेचं, एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषांच्या आठवणी आपण जागवत राहणं तेवढंच गरजेचं आहे. नंदेश, तुमचा आवाज तर खडा आहेच, शाहिराचा आवाज आहे, आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी आम्हाला तुमच्या बरोबर जागवता आल्या, हे खूप छान आहे. जाता जाता एखादं गाणं म्हणायचं असेल तर स्वागत आहे. मी नक्कीच म्हणणार. पण बाबाचे आता काय म्हणूया, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण, आणि आपण बाबांना सगळ्यांना मानवंदना दिलीच, तर मला असं इथे म्हणावंसं वाटतं की सागराकाठी तुझ्याच साठी कोटी जन तळमळती, सागराकाठी तुझ्याच साठी कोटी जन तळमळती, तुझ्या दर्शने बा भीमराया हृदया अंतरी कळवळती, महासागर पाहून सागर लाटा या खळखळती, महासागर पाहून सागर लाटा या खळखळती, आभाळाच्या प्रभाकराची किरणे ही हळहळती, खरंय, आभाळाच्या प्रभाकराची किरणे ही हळहळती. आणि त्याला जाता आता बाबांचं एक, बाबा आमचा कोहिनूर हिरा होता. बाबा आपला कोहिनूर हिरा लंडन मध्ये आहे, खोटा आहे, खोटा आहे, वो झूठा है. आपल्याकडे आहे हिरा इधर है भाई, इधर है तो भारत में, और वो कौन है तो बाबा साहेब है. म्हणून मला बाबांनी, आमच्या वडिलांनी गीत गायलं होतं, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा, बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा.
पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची, पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची, सदैव दूरदृष्टी दृढ निश्चयी भीमाची, बाबांचा मानिपिंड बुद्धीच्या सागराचा, बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा, बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा. नंदेशने गायल्यानंतर आता काही बोलायची गरज नाही, पण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. तुम्हाला बाबासाहेबांचा कोणता विचार भावतो हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच नंदेश. खूप खूप धन्यवाद. वन इंडिया हे खूप सुंदर नाव आहे. जसं आपण एक संविधान आहे भारताला हे करतं, तसं वन इंडिया. मी वन इंडियाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी इथे मला आज बोलवलं. आणि आरती आमची खूप जुनी मैत्रीण आहेत त्या, आणि त्यांनी इथे मला आज बोलतं केलं. आणि बाबासाहेबांवर बोलायला नेहमीच, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला मला नेहमीच आवडतं. आणि रसिकां पुढे मी जर काही चुकून माकून जर काही चुकलो असेल तर मला क्षमा करावी, आहे की नाही. चुकीचं आमचं आहे, तुझ्यावर प्रेम आहे, सगळं चांगलं बरोबर आहे ते तुमचं आहे की नाही. आणि मी इंडिया वनचा खूप खूप आभारी आहे मला इथे बोलवलं. धन्यवाद.